घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता आपल्याला एक जबरदस्त गोष्टीचा प्रत्यय येणार आहे की ज्याच्या पाठीशी देव उभा असतो किंवा ज्याच्या पाठीशी त्याच्या आईचे आशीर्वाद असतात त्या माणसाला कधीच कोणत्या अडचणी येत नाहीत. आणि हाच प्रत्यय ऋषिकेश जानकीच्या बाबतीत येणार असतो. मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की इकडे हिम्मत काकांनी ऋषिकेश जानकीला आपल्या पार्वती आईच्या घरी आणून ठेवलेलं आहे. पार्वती आईचं जे घर छोटंसं असतं, जिकडे हिम्मत काका ऑलरेडी आधीपासून राहत असतात PPR आश्रमाच्या बाजूला, त्याच आता इकडे छोट्याशा घरामध्ये जानकी आपला संसार थाटते. हिम्मत काका जानकीला सांगतात, जानकी हे बघ, हा खरा तर तुझ्या म्हणजे तू ज्या ह्याच्यात वाढलेली आहेस ना, खरं सांगायचं तर हा संसार तुझ्यासाठी खूप तोकडा आहे. पण तरीसुद्धा माझी तुला एकच विनंती आहे की हा तुझ्या सासूबाईचा संसार आपला मानून तू कर आणि कोणत्याही प्रकारचं या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती जानकी सांगते, हिम्मत काका अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं माझ्यासाठी सौभाग्य आहे की माझ्या सासूबाईंच्या या घरामध्ये मला राहण्याचं भाग्य मिळतंय. तुम्ही असं बोलून मला उगाचच या सगळ्यामध्ये असं अजिबात हे करू नका, कारण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की किती काही झालं तरी मी इथे खूप खुश आहे. आज आम्हाला आमच्या आई घरी तुम्ही घेऊन आलात. तुम्ही हात जोडू नका. खरं तर मी तुमचे आभार मानते की आम्हाला आमच्या आईच्या घरी राहायला भेटलेलं आहे. असं म्हणत जानकी इकडे आता काकांचे आभार मानते आणि आपल्या या नवीन संसारामध्ये रुळण्याचा प्रयत्न करते. तर ऋषिकेश काम शोधण्यासाठी किंवा 4 पैसे कमवण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो जानकीला सांगत असतो, जानकी माझा जो काही आत्तापर्यंतच्या कंपनीचा हे आहे त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की बाजार समितीच्या इकडे मी एकदा जाऊन येतो. कारण बाजार समितीमध्ये जरी मी नानांचा मुलगा असलो म्हणून नाही, तर ऋषिकेश रणदिवे या नावामुळे मी हे आहे. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांचा आवाज बनून इथे जी काही कामं असतील ती सुद्धा मी करेन. आणि या सगळ्यातून कुठे मला छोटं मोठं काही काम मिळालं किंवा एखादा जमिनीचा तुकडा जो काही आपल्या पार्वती आईचा आहे हिम्मत काकाने सांगितलेला तो डेव्हलप करता आला तर नक्कीच करेन. तू माझी वाट पाहू नकोस, मला जरा घरी यायला लेट होईल. जानकी म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, मी इकडे या संसारात खूप सुखी आहे. खरं सांगायचं तर पार्वती आईंच्या संसारात राहण्यासाठीच कदाचित नियतीने आपल्यासोबत हे सगळं घडवून आणलं असेल. कदाचित पार्वती आईंची इच्छा असेल की आपण त्यांच्या या संसारामध्ये आनंदाने राहावं. तुम्ही या निवांत, असं म्हणत पार्वती ऋषिकेशला आधार देते आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं ती ऋषिकेशला सांगत असते. पण नियती काय चमत्कार करणार असते तो जानकीला माहीत नसतो. आता इकडे बायकोचा बैल झालेला हा सारंग हा तर पूर्णपणे तिच्या आहारी गेलेला असतो. त्यावेळेला इकडे आता सारंगला सांगायला लागते, ती म्हणजे ऐश्वर्या, मला असं वाटतंय की आपण ना नानांच्या मृत्यूपत्रानुसार सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. सारंग म्हणतो, आपण तर सगळ्या गोष्टी केल्या ना, जो सगळा पैसा अडका हे सगळं तुमच्याकडेच आहे की, सोनं नाणं हे सगळं नानांनी तुमच्याकडे ठेवायला सांगितलंय ते तुमच्याकडेच आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, तसं नाही, म्हणजे ज्याची जी गोष्ट आहे त्याच्यापर्यंत ती पोचवायला नको का? असं म्हणत ऐश्वर्या देव्हाऱ्याचा विषय काढते. देव्हाऱ्याचा विषय काढत ऐश्वर्या म्हणते, मी काय सांगते ते नीट ऐका. या सगळ्यामध्ये नानांनी त्यांच्या विलमध्ये लिहिलं होतं की हा जो काही देव्हारा आहे हा देव्हारा ऋषिकेश आणि जानकी यांचा आहे. तर मला असं वाटते की हा देव्हारा आपण ना त्यांच्यापर्यंत पोहोचता करायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आपण या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या याच्यामध्ये जसं हे केलेलं आहे, आपला हक्क घेतलाय, त्याचप्रमाणे त्यांचा हक्क आपण त्यांना दिला तर नक्कीच बरं होईल. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सारंग म्हणतो, तुमचं मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे नानांच्या विलचं तुम्ही इतक्या ह्याने पालन करताना, जशी आपली गोष्ट घेता तशीच त्यांची गोष्ट तुम्ही त्यांना देऊन टाकता, हे मात्र खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. सारंग तर बायकोचा बैल, बायकोचं किती कौतुक करू नको याच्या पुढे त्याला काही सुचतच नसतं. यामुळे बायकोचं कौतुक करताना तो थकतच नसतो. त्याच वेळेला मग मात्र तिकडे सुमित्रा येते. सुमित्राला सुद्धा आता ऐश्वर्या सांगायला लागते, आई मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये जानकी वहिनींच्या इकडे आपण देव्हारा पोचता करूया. सुमित्रा म्हणते, म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?
यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, नानांनी जे व्हीलमध्ये लिहून ठेवलंय ना, तर तसंच आपण करायला पाहिजे. हा देव्हारा त्यांनी त्यांच्या नावे केलाय ना. जर का देव्हारा त्यांच्या नावे आहे, तर तो आपण इथे कसा बरं ठेवायचा? हा देव्हारा आपण त्यांच्याकडे पोचता करायला नको का? सांगा बरं तुम्ही. असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, काय बोलतेस तू? वर्षानुवर्ष हा देव्हारा आपल्या इथे आहे. या देव्हाऱ्यात आपण पूजन करतो. मग हा देव्हारा कसा काय जानकीला द्यायचा? यावरती इकडे आता ऐश्वर्या म्हणते, तुम्ही व्हील वाचलं नाहीत का? तो देव्हारा ऋषिकेशची आई पार्वती हिचा आहे. त्यांनी तो संगोपन केलेला आहे, त्यामुळे तो ऋषिकेशला जावं असं नानांचं म्हणणं होतं. काय माहिती नानांचं या सगळ्यामध्ये काय असेल. त्यामुळे तुम्ही विचार करू नका. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तो देव्हारा देऊन टाका. कारण कसं आहे, नानांच्या व्हीलचा आपण अनादर करून काही चालणार नाहीये. किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये नानांच्या व्हीलचं आपल्याला आदर करायला नको का? असं म्हणत इकडे ऐश्वर्या मुद्दाम या सगळ्यामध्ये नाटक करायला लागते, जेणेकरून ऋषिकेश जानकी यांना आता तो देव्हारा घेऊन आता मात्र ऐश्वर्या तिचं म्हणणं पूर्ण करणार असते. ऐश्वर्याने जानकीला चॅलेंज दिलेलं असतं, एकदा का तू कुठं राहायची हे समजलंस ना, की तुझा देव्हारा हा तुझ्याकडे नेऊन पोचता करेन. असं म्हणत ऐश्वर्याने मुद्दामच या घरामध्ये आता अजिबात जवळीक नको म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये ही कारस्थानं करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता सुमित्रा विचार करते, नाही नाही, हे सगळं मला काही पटत नाहीये. यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही नानांशी बोलून घ्या. नानांशी बोललात तर कदाचित नाना या सगळ्यामध्ये विचार करतील आणि तुम्हाला सांगतील काय करायचं ते. यावरती सुमित्रा म्हणते, ठीक आहे, मी एकदा नानांसोबत बोलून घेते. नानांसोबत बोलल्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये मला क्लिअरिटी येईल. आता सुमित्रा नानांकडे येते. नानांना सांगते, तुम्ही जे मृत्यूपत्र केलेत त्याच्यात काय आहे विषय मला काहीच माहीत नाहीये. म्हणजे या सगळ्यासाठी तुम्ही का हे सगळं केलं, कशासाठी केलं, ही गोष्ट मला समजण्याच्या पलीकडे आहे. पण तुमच्या मृत्यूपत्रानुसार जे काही आहे ते सगळं करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला जी गोष्ट सांगते ना, ते सगळं सगळं तुम्ही नीट ऐका. कारण किती काही झालं तरी त्या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी मनामध्ये योजना असेल. तुम्ही पैसा, अडका, प्रॉपर्टी ही सगळी आता केलीत, ती म्हणजे ऐश्वर्याच्या नावे. याच्या मागे काय सत्य आहे किंवा हे सगळं का तुम्हाला वाटतंय, हे मला खरंच काही माहीत नाहीये. पण हे सगळं ऐश्वर्या सांभाळते. जानकीने जाताना सुद्धा जानकीकडून तिने सगळी तिचे दागिने वगैरे काढून घेतले. तुमच्या ह्याचं ती पुरेपूर पुरेपूर तुमच्या ह्या बोलण्याचा ती सगळा सगळा हे करते. त्यामुळे आता तिचं म्हणणं असं आहे की जानकी आणि ऋषिकेशला तुम्ही देव्हारा दिलाय, देवखोली त्यांना दिलेली आहेत, म्हणून या देवखोलीचं आता त्यांच्याकडे ताबा देण्यात यावा असं तिचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं यावरती? आता नाना विचार करायला लागतात. नाना विचार करायला लागतात की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने त्या दोघांना काहीही न देता घराबाहेर काढलंय. निदान हा देव्हारा जर त्यांच्याकडे गेला तर त्यांच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होणार आहे. कारण नानांना माहिती असतं त्या देव्हाऱ्याचं महत्त्व, त्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या अमूलाग्र गोष्टी, त्या देव्हाऱ्यामध्ये असलेल्या अनमोल गोष्टी, ज्यांच्यामुळे आता इकडे पूर्णपणे जानकी ऋषिकेश यांचं आयुष्य बदलणार असतं. आणि या गोष्टी नाना आता बोलून दाखवत नाहीत. पण त्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, बोला, तुम्ही सांगा, जानकी ऋषिकेशला तो देव्हारा देऊ करायचा आहे का? नाना होकारार्थी मान हलवतात आणि नाना म्हणतात, हो, तो देव्हारा ऋषिकेश आणि जानकी या दोघांना देऊन टाक. तो देव्हारा ऋषिकेश जानकी यांच्या घरी पोहोचता करा. असं म्हटल्यावरती आता मात्र सुमित्रा इकडे विचार करते, काय आहे ह्यांच्या मनात. पण नानांचं म्हणणं शिरसावंद मानून आता सुमित्रा ऐश्वर्याला फतवा काढते आणि ऐश्वर्याला सांगते की हा देव्हारा जानकी ऋषिकेश यांच्याकडे पोहोचता करा. यावरती आता मात्र इकडे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग असतं. ऐश्वर्या विचार करते, आता हा देव्हारा ऋषिकेश जानकी यांच्याकडे नेला ना, की असे त्यांचे वांदे करून टाकणार आहे ना, की यांना या देव्हाऱ्यासाठी तरी घरात राहावंच लागणार आहे. म्हणजे ऋषिकेश एकटाच बाहेर पडणार, ही जानकी काही कामानिमित्त बाहेर पडू शकणार नाही आणि या देवांना सांभाळण्यासाठी तिला तर घरी राहावंच लागणार आहे. किंवा या सगळ्यामध्ये देवांचा सगळा खर्च किंवा त्यांची व्यवस्थितपणे पूजा अर्चा हे करण्यासाठी जानकीला खूप वेळ जाईल, वेगळं काही करताच येणार नाही. हा ऐश्वर्याचा डाव असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. या देव्हाऱ्यामध्ये अशा 2 अमूलाग्र वस्तू लपलेल्या असतात, ज्या वस्तू आता ऋषिकेश जानकी यांना जगण्याचं बळ देणार असतात. आणि या सगळ्यामध्ये
त्यांचा संसार जो आर्थिकदृष्ट्या बळकट नसतो तो बळकट करण्याचं बळ सुद्धा मिळणार असतं, याची ऐश्वर्याला अजिबात माहिती नसते. असा अमूल्य ठेवा देव्हाऱ्यात असतो. मग इकडे तो देव्हारा ऋषिकेश जानकी यांच्याकडे गुलाबदादांच्या हाती पाठवला जातो. आता मात्र जानकी तो देव्हारा पाहते, तिला खूप आनंद होतो. आता नानांच्या मनामध्ये घालमेल चालू असते. नानांनी सगळ्यात महत्वाचं गुपित त्या देव्हाऱ्यात लपवलं असतं एक, आणि दुसरं म्हणजे पार्वतीचं खूप मोठं गुपित किंवा पार्वतीचा खूप मोठा खजिना म्हटलं तरी चालेल, तो सुद्धा या सगळ्या मोठ्या देव्हाऱ्यात लपलेला असतो. त्यामुळे नाना विचार करतात, जर का हे गुपित जानकी ऋषिकेशच्या हाती पडलं तर घराच्या बाहेर राहून सुद्धा ते रणदिव्यांची लाईफ जगू शकतात किंवा रणदिव्यांच्या इब्रतीला शोभेल असं आयुष्य जगू शकतात. अशी याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. आता या दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा देव्हारा हा एकच माध्यम असतो. देव्हारा आल्यावरती जानकी सांगते, खरं सांगायचं तर देव्हारा आपल्या घरी देव तुम्ही आलेले आहात म्हणून मला तर आनंदच आहे, पण पण खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मला माझ्या कुटुंबासोबत या देव्हाऱ्याची पूजा करायची आहे. तरी हरकत नाहीये, मी मनोभावे ही पूजा करेन. तितक्यात हिम्मत काका तिकडे येतात आणि जानकी, हा देव्हारा माहितीये का? हा देव्हारा तुझ्या सासूबाईचा आहे. जानकी म्हणते, काय सांगताय? यावरती हिम्मत काका सांगतात, अगं खरं तेच सांगतोय मी तुला. हा देव्हारा हा तुझ्या पार्वती सासूबाईंचा आहे. म्हणजे खरं सांगायचं तिने हा देव्हारा स्वतःच्या हाताने बनवून घेतला होता आणि याच्यामध्ये ठिकठिकाणी असे काही कप्पे बनवलेत ना की ज्याच्यामुळे काही गुपित ठेवता येतील. जानकी म्हणते, काय सांगताय काका? आणि खरंच मला तर हे सगळं योगायोगच वाटतंय. आज पार्वती आईंच्या घरामध्ये मी राहायला आलेली आहे. पार्वती आईंच्या घरामध्ये मला आता वावरता येते, ही त्यांची इच्छा असणार आणि त्यांचा देवारा त्यांच्या घरात आलाय ही सुद्धा त्यांची इच्छा असणार. यावरती मग मात्र इकडे आता काका सांगतात, एक काम कर, या देव्हाऱ्याची मांडणी तर तू व्यवस्थित कर, पण जे कप्पे आहेत ना त्या कप्प्यात कदाचित काहीतरी अशा गोष्टी असतील ज्याचा तुमच्या संसारासाठी उपयोग होऊ शकतो. यावरती जानकी सांगते, नको नको काका, या घरामध्ये त्या घरातल्या काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या मी परत देईन. काका म्हणतात, वेडी आहेस का तू? अगं त्या वस्तू त्या घरातल्या नाहीच आहेत. त्या घरातल्या कुणालाही कदाचित माहिती नसेल की या देवाऱ्यामध्ये असे काही कप्पे आहेत की ज्या कप्प्यामध्ये अशा वस्तू आहेत त्या तुझ्या पार्वती सासूबाईच्या आहेत आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त ऋषिकेशचाच अधिकार आहे. असं म्हटल्यावर ती जानकी आता मात्र आनंदाने तो देव्हारा पाहायला जाते, तो देव्हारा लावायला जाते आणि देव्हारा लावत असताना जानकीच्या हातामध्ये येतात त्या म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी. जानकी ज्या वेळेला देव्हारा उघडते तितक्याच सगळ्यात महत्त्वाचा फोटो असतो तो म्हणजे पार्वतीचा. देव्हारा उघडल्यावरती त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी या जानकीला खूपच मोठ्या म्हणजे आता आधार देणाऱ्या असतात. जानकीच्या हातामध्ये येतं ते म्हणजे खूप मोठ्या जमिनीच्या प्लॉटचे कागद. जानकी विचार करते, हे कसले कागद? पार्वती आईच्या नावावरती असलेली खूप मोठी जमीन, जी ऋषिकेश एकमेव वारस, ती एक जमीन. त्यानंतर अजून एका कप्प्यामध्ये दडलेलं नानांचं मृत्यूपत्र, हे अजूनही पार्वतीच्या हातात लागत नाही. तर दुसऱ्या कप्प्यामध्ये पार्वती आईचे दागिने. ह्या दोन गोष्टी भेटतात, एक गोष्ट भेटणं अजून बाकी असतं. जानकीला इतका आनंद होतो, काय कर आणि काय नको, पण दुसऱ्या क्षणाला ती उदास होते आणि ती विचार करते, अरे बापरे, म्हणजे हे सगळं पार्वती आईंचं आहे, म्हणजे याच्यावरती आता हे घरी नेऊन द्यायला पाहिजे का? दुसरं मन तिचा विचार करतं, नाही, याच्यावरती फक्त ऋषिकेशचा अधिकार आहे. कारण तसं बघायला गेलं तर घरच्यांनी जर ऋषिकेशचा अधिकार नाकारलाय तर हा अधिकार फक्त पार्वती आईंच्या मुलाचा आहे आणि ती ऋषिकेशला फोन करून बोलवून घेत. जानकी ऋषिकेशला फोन करते आणि लवकरात लवकर घरी या. देवाने तुमची इच्छा ऐकलेली आहे. आत्ताच तुम्ही म्हणत होतात ना की जमिनीचा एखादा तुकडा असला तर या सगळ्यामध्ये काहीतरी करता येईल. देवाने तुमची इच्छा ऐकले, लवकर या. छोटा मोठा तुकडा नाही तर अख्ख्या पंचक्रोशीत कुणाकडेही इतकी मोठी जमीन नसेल, इतकी मोठी जमीन तुमच्या मालकीची आहे. ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस तू जानकी? यावरती जानकी सांगते, हो, इतकी मोठी जमीन आहे तुमच्या पार्वती आईंची. ज्या वेळेला ऐश्वर्याने देव्हारा पाठवलाय त्यात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमच्या आईचा कागद, जमिनीचा तुकडा जो मोठा आहे तो तिच्या नावावरती आहे, तो तुम्ही एकमेव वारसदार, आणि पार्वती आईंचे दागिने. दागिन्यांचं काय करायचं मला माहीत नाहीये. ते दागिने आशीर्वाद म्हणून मी ठेवेन, ते काही आपल्याला विकायचे नाहीत, पण जमिनीचा तुकडा, ती तर आपली माता आहे, ती तर आपण कसायला पाहिजे.
तुम्ही लवकर या असं म्हणत आता इकडे ऋषिकेश भलताच खुश होतो आणि आता पार्वती आईची खूप मोठी कृपा ऋषिकेश जानकीशी झालेली असते. ऋषिकेश धावत पळत घरी येतो. जानकी त्याला पेपर दाखवते. जानकी त्याला दागिने दाखवते. तिकडे आता धावत पळत हिम्मत काका येतात. हिम्मत काका दाखवते. हिम्मत काका म्हणतात, बघितलं म्हणजे एक आई जरी सुद्धा आपल्या मुलाला लहानपणीच सोडून गेली असली तरी सुद्धा तिचे पाश तुटत नाहीत. तिची नजर आपल्या मुलाकडे कायम असते. बघितलत ना, आज अडीनडीच्या काळाला तुमची आई तुमच्या मदतीला धावून आली. आता मागे बघायचं नाही, आता मागे वळायचं नाही, कोणत्याही प्रकारची आता मात्र कच खायची नाही. काहीही झालं तरी हिम्मत करून आता तुम्ही या सगळ्यामध्ये लढायचं, रडायचं नाही. आई तुमच्या पाठीशी आहे. आता इकडे ऋषिकेश आपल्या आईच्या फोटोकडे बघतो. आपल्या आईचा फोटो आता तिकडे दिमाखात लावतो, त्याची पूजा करतो आणि आई, खरंच सख्खी आई आपल्या मुलाच्या पाठीशी नेहमी उभी असते हे तू दाखवून दिलंस. नाहीतर माझ्या सावत्राईने आई मेली म्हणून मला हकलून दिलं. असं म्हणत ऋषिकेश जानकी नव्या जोमाने सुरुवात करणार. ऋषिकेश जानकी रणदिव्यांच्या पेक्षा मोठं साम्राज्य कसं निर्माण करणार पाहणं रंजक.